हॅलो गाईज, आज आपण सुरुवात करणार आहोत मराठी व्याकरण प्रश्नसंच 13ला. या अगोदर आपण मराठी व्याकरणाचा प्रश्नसंच क्रमांक 12 बघितला. या व्हिडिओत सर्व आपण मराठी व्याकरणाचे क्वेश्चन्स आणि आन्सर क्लिअर करणार आहोत. सो सुरुवात करूया आपल्या 25 क्वेश्चन सिरीजला. प्रश्न क्रमांक 1. अनुज, अग्रज, ऐच्छिक, अपरिहार्य, कृतज्ञ, कृतघ्न तर शुद्ध पक्ष या शब्दासाठी विरुद्धार्थी शब्द कोणता? पर्याय आहेत अ. अशुद्ध पक्ष, ब. वद्य पक्ष, क. कृष्ण पक्ष, ड. शुक्ल पक्ष. पर्याय क्रमांक 2 वद्य पक्ष हे या प्रश्नाचं उत्तर आहे. जसे अनुज, अग्रज, ऐच्छिक, अपरिहार्य, कृतज्ञ, कृतघ्न तसेच शुद्ध पक्ष या शब्दासाठी विरुद्धार्थी शब्द आहे वद्य पक्ष. प्रश्न क्रमांक 2. साधा पण गुणी मनुष्य या अर्थाचा वाक्प्रचार सांगा. पर्याय आहेत अ. जमदग्नी, ब. भागुबाई, क. झाकले माणिक, ड. उंटावरचा शहाणा. पर्याय क्रमांक 3 झाकले माणिक हे या प्रश्नाचं उत्तर आहे. साधा पण गुणी मनुष्य या अर्थाचा वाक्प्रचार आहे झाकले माणिक. प्रश्न क्रमांक 3 पुढील शब्दाचा शब्दसमूह सांगा. शब्द आहे आधी जन्मलेला. पर्याय अ. प्रथमेश, ब. अनुज, क. अग्रज, ड. वडीलधारा. पर्याय क्रमांक 3 अग्रज हे या प्रश्नाचं उत्तर आहे. शब्द होता आधी जन्मलेला, त्याचा शब्दसमूह आहे अग्रज. प्रश्न क्रमांक 4 पुढीलपैकी टिंबटिंब हा शब्द शब्दसाधित गटातील आहे. पर्याय आहेत अ. वेडा, ब. चालू, क. वाढपी, ड. नाचरा. पर्याय क्रमांक 4 नाचरा हे या प्रश्नाचं उत्तर आहे. नाचरा हा शब्द शब्दसाधित गटातील आहे. प्रश्न क्रमांक 5 खालीलपैकी कोणता शब्द जोड शब्द नाही? पर्याय आहेत अ. हवा पाणी, ब. बारीक सारीक, क. शेती भाती, ड. ठाकठीक. पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. बारीक सारीक हा जोड शब्द नाही. बाकी जे शब्द दिलेले आहेत ते जोड शब्द आहेत. प्रश्न क्रमांक 6 वाट्याण्याच्या अक्षता लावणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. पर्याय आहेत अ. विनंती मान्य न करणे, नकार देणे, ब. खोडी काढणे, कुरापती काढणे, क. सर्वनाश करणे, ड. वाईट विचारांनी वागणे. पर्याय क्रमांक अ. विनंती मान्य न करणे, नकार देणे हे या प्रश्नाचं उत्तर आहे. वाट्याण्याच्या अक्षता लावणे या वाक्प्रचाराचा अर्थ आहे विनंती मान्य न करणे, नकार देणे. प्रश्न क्रमांक 7 पुढीलपैकी सकर्मक क्रियापदाचे योग्य उदाहरण कोणते? पर्याय आहेत अ. सुनील उद्या पुण्याला जाईल, ब. अनुराग निबंध लिहितो. पर्याय फक्त अ बरोबर, ब. अ आणि ब बरोबर, क. फक्त ब बरोबर, ड. अ आणि ब चूक. पर्याय क्रमांक क. फक्त ब बरोबर हे या प्रश्नाचं उत्तर आहे. सकर्मक क्रियापदाचे योग्य उदाहरण आहे अनुराग निबंध लिहितो. प्रश्न क्रमांक 8 राजकीय नेते फक्त लेखनातून शूरपणा दाखवतात. अधोरेखित शब्दासाठी वाक्प्रचार ओळखा. पर्याय आहेत अ. गुण उधळणे, ब. कागदी घोडे नाचविणे, क. चुरमुरे खात बसणे, ड. जीवाची उलघाल होणे. पर्याय क्रमांक ब. कागदी घोडे नाचविणे हे या प्रश्नाचं उत्तर आहे. राजकीय नेते फक्त लेखनातून शूरपणा दाखवतात या शब्दासाठी वाक्प्रचार आहे कागदी घोडे नाचविणे. प्रश्न क्रमांक 9 नवरा, संसार किंवा कोणतेही निमित्त नसताना विनाकारण त्रास सहन करावा लागणे असा अर्थ व्यक्त करणारी म्हण ओळखा. पर्याय आहेत अ. त्यालकार रडता म्हणान नालकार रडता, ब. तोंडाचो बाता आणि भीक मागान खाता,
क घो नाय दगडनी हातपाय रगड. ड घराक नाय धरती आणि धेंगा झाली वरती. पर्याय क्रमांक क हे या प्रश्नाचं उत्तर आहे. नवरा, संसार किंवा कोणतेही निमित्त नसताना विनाकारण त्रास सहन करावा लागणे या अर्थाची म्हण व्यक्त करणारी म्हण आहे. घो नाय दगड नि हातपाय रगड. प्रश्न क्रमांक 10. आयदाना या शब्दाचा अर्थ सांगा. पर्याय आहेत आमंत्रण, ब जेवणासाठी लागणारी भांडी, क पायपुसणी, ड झाडू. पर्याय क्रमांक ब हे या प्रश्नाचं उत्तर आहे. आयदाना या शब्दाचा अर्थ आहे जेवणासाठी लागणारी भांडी. प्रश्न क्रमांक 11. काही क्रियापदांचा उपयोग वाक्यात सकर्मक व अकर्मक असा दोन्ही प्रकारे होतो. अशा क्रियापदांना टिंबटिंब असे म्हणतात. पर्याय आहेत संयुक्त क्रियापदे, ब उभयविध क्रियापदे, क द्विकर्मक क्रियापदे, ड प्रयोजक क्रियापदे. पर्याय क्रमांक 2. उभयविध क्रियापदे हे या प्रश्नाचं उत्तर आहे. काही क्रियापदांचा उपयोग वाक्यात सकर्मक व अकर्मक असा दोन्ही प्रकारे होतो. अशा क्रियापदांना उभयविध क्रियापदे म्हणतात. प्रश्न क्रमांक 12. खालीलपैकी कोणत्या वाक्प्रचाराचा संदर्भातील जोडी चुकीची आहे ते ओळखा. पर्याय आहेत पाणी पडणे, उत्साहभंग होणे, ब पाणी पाजणे, तहान शमवणे, क पाया घालणे म्हणजेच प्रारंभ करणे, ड पायमल्ली करणे म्हणजेच धुडकावणे. पर्याय क्रमांक ब हे या प्रश्नाचं उत्तर आहे. पाणी पाजणेस म्हणजेच तहान शमवणे चुकीची वाक्प्रचाराची जोडी आहे. बाकी तिन्ही जोड्या बरोबर आहेत. प्रश्न क्रमांक 13. कोणत्या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून विधी म्हणजेच कर्तव्य, शक्यता, योग्यता, इच्छा या गोष्टींची जाणीव होते. पर्याय आहेत संकेतार्थी, ब विद्यार्थी, क स्वार्थी, ड आज्ञार्थी. पर्याय क्रमांक ब हे या प्रश्नाचं उत्तर आहे. विद्यार्थी क्रियापदाच्या रूपावरून विधी म्हणजे कर्तव्य, शक्यता, योग्यता, इच्छा या गोष्टींची जाणीव होते. प्रश्न क्रमांक 14. शुद्ध शब्दयोगी अव्यये कोणती ते ओळखा. पर्याय आहेत पुढे, नंतर, वर, ब अर्थी, निमित्त, साठी, क च, ही, ना, सुद्धा, ड आतून, पासून, मधून. पर्याय क्रमांक क हे या प्रश्नाचं उत्तर आहे. शुद्ध शब्दयोगी अव्यय आहेत च, ही, ना आणि सुद्धा. प्रश्न क्रमांक 15. जगन्नाथ या शब्दातील योग्य संधी विग्रह ओळखा. पर्याय आहेत जग प्लस नाथ, ब जग प्लस नाथ, क जगन प्लस नाथ, ड जगत प्लस नाथ. पर्याय क्रमांक ड जगत प्लस नाथ हे या प्रश्नाचं उत्तर आहे. जगन्नाथ या शब्दातील योग्य संधी विग्रह आहे जगत प्लस नाथ. प्रश्न क्रमांक 16. पुढील शब्दांचा प्रकार कोणता. शब्द आहेत लगबग, गडबड, पडझड, लटपट. पर्याय आहेत जोड शब्द, ब अभ्यस्त शब्द, क सामासिक शब्द, ड समूहदर्शक शब्द. पर्याय क्रमांक 2 अभ्यस्त शब्द या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 17. टिंबटिंब हा शब्द उपसर्ग साधित शब्द आहे. पर्याय आहेत आडनाव, ब मोकळीक, क धिटाई, ड हाताळ. पर्याय क्रमांक आडनाव हे या प्रश्नाचं उत्तर आहे. आडनाव हा शब्द उपसर्ग साधित शब्द आहे. प्रश्न क्रमांक 18. दक्षिण समुद्राजवळच्या सेतूपासून हिमालयापर्यंत या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा. पर्याय आहेत समुद्रमंथन, ब परिक्रमा, क आसेतू हिमालय, ड हिमसरोवर.
पर्याय क्रमांक क, आ सेतू हिमाचल हे या प्रश्नाचं उत्तर आहे. दक्षिण समुद्राजवळच्या सेतूपासून हिमालयापर्यंत या शब्दसमूहाबद्दल आ सेतू हिमाचल हा एक शब्द आहे. प्रश्न क्रमांक 19, त्याला पहिला वर्ग मिळावा म्हणून तो खूप अभ्यास करतो आहे. या वाक्याचा प्रकार ओळखा. पर्याय आहेत अ केवल वाक्य, ब मिश्र वाक्य, क आज्ञार्थी वाक्य, ड संयुक्त वाक्य. पर्याय क्रमांक 2 ब मिश्र वाक्य हे या प्रश्नाचं उत्तर आहे. त्याला पहिला वर्ग मिळावा म्हणून तो खूप अभ्यास करतो आहे. या वाक्याचा प्रकार आहे मिश्र वाक्य. प्रश्न क्रमांक 20, धर्म करता कर्म उभे राहते या म्हणीचा अर्थ ओळखा. पर्याय आहेत अ धर्माचे पालन करताना कर्म करावे लागते, ब दान धर्म केला तर पुण्य मिळते, क धर्मपालन केल्यावर कर्मबंधनातून मुक्ती मिळते, ड एखाद्याला सहाय्य करायला गेल्यास भलतेच संकट मागे लागते. पर्याय क्रमांक ड हे या प्रश्नाचं उत्तर आहे. धर्म करता कर्म उभे राहते ह्या म्हणीचा अर्थ आहे एखाद्याला सहाय्य करायला गेल्यास भलतेच संकट मागे लागते. प्रश्न क्रमांक 21, पुढीलपैकी कोणता शब्द अरबीतून मराठीत रूढ झाला आहे. पर्याय आहेत अ अत्तर, ब अब्रू, क अक्का, ड अर्ज. पर्याय क्रमांक ड अर्ज हे या प्रश्नाचं उत्तर आहे. अर्ज हा शब्द अरबीतून मराठीत रूढ झाला आहे. प्रश्न क्रमांक 22, नमस्कार या शब्दाला समानार्थी शब्द कोणता. पर्याय आहेत अ कोंदड, असुर, प्रणिपात, निर्मिक. पर्याय क्रमांक क प्रणिपात या प्रश्नाचं उत्तर आहे. नमस्कार या शब्दाचा समानार्थी शब्द आहे प्रणिपात. प्रश्न क्रमांक 23, सुलक्षणी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता. पर्याय आहेत अ कुलक्षणी, ब कुरूपक्षणी, क सुंदर, ड मोहक. पर्याय क्रमांक अ कुलक्षणी या प्रश्नाचं उत्तर आहे. सुलक्षणी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे कुलक्षणी. प्रश्न क्रमांक 24, अभंग पुस्तक वाचतो या वाक्यातील प्रयोग ओळखा. पर्याय आहेत अ कर्तरी, ब कर्मणी, क भावे, ड संकीर्ण. पर्याय क्रमांक अ कर्तरी हे या प्रश्नाचं उत्तर आहे. अभंग पुस्तक वाचतो या वाक्यातील प्रयोग आहे कर्तरी. शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 25, खालीलपैकी मिश्र वाक्य कोणते. पर्याय आहेत अ उद्या सुट्टी मिळाल्याची मी तुझ्या घरी येईन, ब उद्या सुट्टी मिळेल मी तुझ्या घरी येईन, क उद्या सुट्टी मिळाली तर मी तुझ्या घरी येईन, ड उद्या सुट्टी मिळेल आणि मी तुझ्या घरी येईन. पर्याय क्रमांक क उद्या सुट्टी मिळाली तर मी तुझ्या घरी येईन हे एक मिश्र वाक्य आहे. सो इथे आपली मराठी व्याकरणाची 25 क्वेश्चन सिरीज समाप्त झालेली आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत GK 25 क्वेश्चन सिरीज. तर नक्की आपले व्हिडिओ अटेंड करत राहा, तेही डेली, आणि नक्की सराव करत राहा आपल्या चॅनलवर.